नमस्कार मित्रांनो. आज आपण राणे हाऊसचा इंडेक्स बनवणार आहोत आणि त्याचे 4 लिस्टेड शेअर्स आहेत ते ॲनलाईज करणार आहोत. राणे ग्रुप हा ऑटो ॲन्सिलरी सेक्टरमध्ये वर्क करतो. त्याचा फर्स्ट चार्ट आहे राणे ब्रेकिंग लाईनिंगचा. तर याच्यात फर्स्ट चार्टमध्ये बघू शकतो आपण की 2017चा टॉप बनलेला, त्यानंतर डाऊन ट्रेंडमध्ये असताना 2020च्या क्रॅशमध्ये त्याचा बॉटम बनलेला. त्यानंतर त्याने 0.618ची लेवल अचीव केली होती, पण तो तिथे सस्टेन नाही करू शकला आणि त्याने परत कन्सॉलिडेशन देऊन ती लेवल आता अचीव केलेली आहे 1021ची, जी 0.618ची लेवल आहे. आता 1021 त्याचा करंट मार्केट प्राइस आहे. तर आपण इथे बघू शकतो त्याने डबल बॉटम बनवायचा प्रयत्न केलेला आहे. असा एक हा डबल बॉटम बघू शकतो आपण. आता त्याने ही लेवल पार केल्यावरती तो त्याचा ऑल टाइम हाय म्हणजेच 1440च्या लेवलला तो टच करायचा ट्राय करेल. हा चार्ट पॉझिटिव्ह होत चाललाय. त्याच्यानंतर आता आपण सेकंड चार्ट बघू, राणे इंजिन वॉल्फचा. हा चार्ट सुद्धा 2017ला टॉप बनवून डाऊन ट्रेंडमध्ये होता. आज त्याने आर एस आय पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स दाखवलेला आहे आणि तो आता पॉझिटिव्ह होत चालला आहे. हा कम्पॅरेटिव्हली लेसर स्ट्रॉंग आहे, बट ॲज अ होल ग्रुप परफॉर्म करतोय, त्यामुळे आता हा पण अप ट्रेंडमध्ये जाण्याची तयारी करतोय. तर याची फर्स्ट लेवल आपण जर बघितली तर हा पण 538 म्हणजे 0.618ची लेवल टच करायचा ट्राय करेल आणि त्याच्यात जर त्याने सस्टेन केलं तर हा ऑल टाइम हायला पण एकदा नक्कीच टेस्ट करेल. पण ही वीकली चार्ट्स बघतोय आपण, त्याला टाइम लागणार, फास्ट होणार नाही काहीच. त्यानंतर आपण आता बघू आर एम एल, राणे मद्रास लिमिटेड. याच्यामध्ये आपण बघू शकतो की हा एक स्ट्रॉंग चार्ट म्हणू शकतो आपण. याने पण 2017-18मध्ये टॉप बनवलेला. त्यानंतर याने आता कप आणि हँडलचा ब्रेकआउट दिला आहे. हा ब्रेकआउट सस्टेन झालाच तर आपण म्हणू शकतो की हा याची फर्स्ट एकदम शॉर्ट लेवल जी आहे, शॉर्ट टर्म लेवल, ती 1030ची आहे आणि तो ही क्रॉस करून 1600 लेवलला नक्कीच टेस्ट करेल. हा स्ट्रॉंग चार्ट म्हटला जाऊ शकतो. त्याच्यानंतर त्याची होल्डिंग कंपनी आहे राणे होल्डिंग लिमिटेड. या कंपनीचा पण चार्ट बघू शकतो. असेंडिंग ट्रायंगलचा ब्रेकआउट दिलेला आहे आणि तो पण आता सस्टेन करतोय. हा पण आता बघू शकतो की हा पण 618ची लेवल 0.618ची लेवल नक्कीच टेस्ट करायचा ट्राय करेल. हा त्याचा असेंडिंग ट्रायंगल. त्याची 0.618ची लेवल आहे 1845च्या आसपास आणि ती लेवल जर क्रॉस केली त्याने तर हा सुद्धा 2800 पर्यंत जाण्याचा दम ठेवतो. तर आता आपण हे 4 चार्ट्स अनालाइज केलेले आहेत. तर याचा एक इंडेक्स बनवला आहे चारही चार्ट्सचा मिळून. तर आपण आता याच्यात फिबोनाची लावून पाहू. याच्यात आपण बघू शकता की याने 0.618ची लेवल जी आहे ती क्रॉस केलेली आहे आणि तो वर सस्टेन करतानाही दिसतोय. वर त्याने 618च्या वर क्लोजिंग दिलेली आहे. सो हा स्ट्रॉंग चार्ट आहे. हा ग्रुपचा चार्ट असल्यामुळे आपण याचे लेवल्स एक्सपेक्ट करू शकतो 7900च्या. सो असेच नवीन नवीन चार्ट्स बघण्याच्या आयडियाज बघण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.